मित्रांनो, हडसर गावातील स्थानिकांचा आम्हाला या खुंट्याच्या वाटेने जाण्यासाठी सक्त विरोध होता. त्याचं कारण म्हणजे काही वर्षापूर्वी या ठिकाणी ट्रेकिंग करत असताना एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. काहीतरी ॲडव्हेंचर करायचं म्हणून आम्ही हा खुंट्याचा मार्ग निवडला. गावकऱ्यांनी सांगितलेल्या त्या दुर्घटनेबद्दल आमच्या मनात अजूनच भीती भरली होती. 85 डिग्री इन्क्लाइड हा कातळकडा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत सर केला. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहे हडसर किल्ला या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता आपल्याला मागे हडसर किल्ला दिसतोय आणि या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन रस्ते, एक मेन दरवाजाने जाऊ शकतो आपण पायऱ्यांनी, तो जरा सिंपल आहे, पण आपण जाणार आहे खुंट्याच्या वाटेने. खूप रिस्की पॅच आहे, खूप धोकादायक तो रस्ता आहे, पण तरी त्याने आपण ट्रेकिंग करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे. खूप मस्त ड्रोन शॉट, सिनेमॅटिक शॉट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर चला सुरू करूया आपण ट्रेकिंगला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे हडसर गावात. जर तुम्हाला खुंट्याच्या वाटेने जर ट्रेकिंग करायचे असेल तर पहिल्यांदा ह्या गावात यावं लागतं. इथं बाईक लावून तुम्हाला इथून वरती जावं लागतं. हे बघा आपल्याला मागे हडसर किल्ला दिसतोय. आणि जर तुम्हाला सेफली राजमार्गाने जायचं असेल तर हा रस्ता आहे पुढून, इथून पुढून पेठजीवाडी हे गाव लागतं. त्या गावामध्ये जाऊन तिथं बाईक लावून तुम्ही सेफली राजमार्गाने जाऊ शकता. एक बोर्ड लावलेला आहे आणि या बोर्डावर सूचना दिलेली आहे की खुंट्याच्या वाटेने जाण्यास बंदी केलेली आहे. इथं बिबट्याचा वावर खूप जास्त आहे. या ठिकाणी पर्यटकांना सूचना दिलेली आहे, पण तरी पण आपण जाणार आहे. थोडीशी रिस्क घेणार आहे, पण जाणार आहे. कारण ते कोणी प्रशासनाचे वगैरे माणसं नाही आपल्याला अडवायला. आपण आपल्या रिस्कवर जाऊ शकतो. आपण केलेले इथे एक घर आहे, या घराजवळ गाडी पार्किंग केलेली आहे आणि इथून आपल्याला पायी ट्रेकिंग करायची आहे. एक अर्धा पाऊण तासाची पायी ट्रेकिंग केल्यानंतर आपल्याला खुंट्याची वाट लागणार आहे. त्या ठिकाणी गेल्यावर आपण पाहू किती रिस्क आहे, त्यानुसार आपण ठरवू खुंट्याच्या वाटेने जायचे का परत मागे येऊन महादराजाने जायचे. खाली 2-3 गावकरी भेटले. त्यांना आम्ही विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला सक्त मनाई केली इकडे येण्यासाठी. तरी आम्ही रिस्क घेऊन आलेलो आहे. बघू काय होतं आहे, कारण आता तर खूप स्लिपी झालेलं आहे. पाऊस झाला इथे 1 तासापूर्वी. पूर्ण शूज वगैरे सगळं माती लागलेली आहे. खूप स्लिप होतं आहे. अवघड आहे वर जाणं. सकाळी रात्री पाऊस झाल्यामुळे इतका स्लिपी रस्ता झाला आहे, पूर्ण शूज आत्ताच खराब झाल्यात. कसं व्हायचं वर गेल्यावर. आणि आज आपल्यासोबत आहे ही गँग. हा एक लॉगर एक कोलॅप्स केले आज आपण या संघ, तेजस कोटाळे लॉग. जरूर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा.
मित्रांनो, आज आपल्यासोबत आलेला एक हा आपला जिगरी मित्र. आणि त्याची खूप दिवसापासून इच्छा होती की ट्रेकिंगला यायचं. आज आलाय. काय कसं वाटते? पूर्ण पूर्ण स्लिपी घसरून पूर्ण वाट काढीत जागला तू. मग ते पास्ताव झाला येऊन खतरनाक. फायनली आपण पोचलेलो आहे जिथून खुंट्याची वाट चालू होते त्या कातळकड्याजवळ. पाहू शकता तुम्ही. इथून आपल्याला वर जायचं आहे. खूप रिस्की आहे. खुंट्या पण खूप म्हणजे लांब आहे आणि पावसामुळं पाणी वातेवरून खूप स्लिपी झालेलं आहे. आपल्यासोबत आहे आपला मित्र. काय वाटतंय मित्रा, जाऊ शकतो का आपण? नाही जाऊ शकत. बेकारी आहे. शेवटपर्यंत बघू आपण. बघू, ट्राय करू. जाऊ शकतो. मराठी आपण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. एनर्जी आली आहे. एनर्जीला घेऊन आम्ही सुरू करतोय आता वर चढायला. आलेलो आहे अर्ध्या पॅचवर. इथं हे पाण्याचे टाके आहे आणि तुम्ही पाहू शकता हा पॅच आत्ता आपण कंप्लीट केलेला आहे. खूप रिस्की आहे, खतरनाक. आणि अजून वरती हा पॅच. हा नॉर्मल याच्यापेक्षा सिम्पल वाटतोय, पण हा खूप रिस्की होता. खूप अवघड आहे. आपण हे दोन्ही जे खुंट्याची वाट होती ती सक्सेसफुली आपण वर चढलेलो आहे. आणि आपले दोन मित्र होते, त्यांना जरा भीती वाटली. ते खालूनच मागे गेलेत. ते बोलले आम्ही बाईक घेऊन ते दुसऱ्या दरवाजाने येतो. त्यांना म्हणलं ठीक आहे, जाताना पण आपल्याला सोपं पडेल. कारण जेवढं चढणं हार्ड आहे तेवढं उतरणं खूप म्हणजे खूप हार्ड आहे. उतरणं म्हणजे अशक्यच आहे जवळजवळ. खूप रिस्की आहे. आणि तुम्ही पाहू शकता हा एक आपल्याला बुरुज लागलेला आहे. आणि आता मस्त वरती आल्यावर मस्त ऊन पडलेलं आहे. फ्रेश झालो आहे. खूप खूप खतरनाक रस्ता होता. आयुष्यातील पहिला एवढा खतरनाक ट्रेक केलेला आहे, पण भारी वाटते. खूप रिस्की आहे. हडसर परत आले. ते दोन मित्र तिकडून गेलेत. उतरताना खूप अवघड झालं असतं. त्यांना पण बोललो जास्त रिस्क घेऊ नका. नाही तुमच्यात कॉन्फिडन्स तर बिंदास खालून जावा. आणि हे पहा, हे आपल्याला एक तटबंदी दिसते पडलेली आहे. आणि या ठिकाणूनच ही वाट तयार केलेली आहे. म्हणजे प्रॉपर ही वाट नाही आहे गडावर चढायला. एक पर्यायी मार्ग म्हणून ही खुंट्याची वाट तयार केलेली आहे. तो मोबाईल नाही. खूप अवघड आहे. सगळे दगड हलतायत. रिस्की आहे. एखादा जरी दगड निसटला ना संपलं. फायनली आपण ही वाट चढल्यानंतर आपल्याला पहिलंच दर्शन हनुमान रायाचं झालेलं आहे. खूप भारी वाटलं. कारण वाट चढल्या मारुती रायाचं दर्शन पुन्हा एकदा फुल एनर्जी आलेली आहे. चला पाया पडू आणि पुढं प्रवास करू.
मंदिराचे अवशेष आता फक्त राहिलेले आहेत. हे पाहू शकता, फाउंडेशन वगैरे पूर्ण पुरातन काळातील मंदिर, त्याचा आपल्याला पुरावा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण झालेली आहे, पण अजूनही वास्तू खूप सुंदर उभे आहे. हे पहा, या ठिकाणी देवीचं मंदिर आहे. अजूनही पूर्ण एकाच खडकात कोरलेलं आहे आणि भक्कम असं उभं आहे. आतमध्ये देवीचे दर्शन घेऊ. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला 2 मोठे पाण्याचे टाके भेटते. एक खाली पाहू शकता आणि एक या ठिकाणी. हे मोठे पाण्याचे टाके तुडुंब भरलेले आणि हे जुन्या काळातील हे काहीतरी पाणी साठवण्यासाठी एक शिल्प कोरलेले आहे, तयार केलेलं आहे. प्रॉपर रस्ता आम्हाला काय माहीत नाही आहे, पण 1 2 3 गायगुरे जाऊन जो रस्ता पाळलेला आहे त्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहे महादरवाजाकडे आणि धान्य क्वार्टर पाहायला. पण माहीत नाही बरोबर जातो आहे की नाही. त्या दिशेने चाललेलो आहे, पाहावं लागेल काय होते ते. खूप दलदल आहे वरती, डोंगरावरती पाणी साचल्यामुळे इकडे खाली पाणी उपळते. पूर्ण शूज चिखलाने भरलेले, पूर्ण चिखल आहे. असा हार्ड रोड नाही आहे. खूप म्हणजे पाय खचतायत आणि जनावरे जाऊन येऊन तो अजून चिपचिप झालेला आहे. खूप वेळ चिखल तुडत चालत आल्यानंतर आपल्याला हे महादेवाचं मंदिर लागलेलं आहे. खूप सुंदर आणि खूप मोठं मंदिर आपल्याला या ठिकाणी लागलेलं आहे. आपण दर्शन करणार आहोत. या मंदिराच्या लेफ्ट साईडनी जरा पुढे आल्यावर आपल्याला एक तलाव लागतो आणि जेव्हा तलाव पहिल्यांदा पाहिलं असं वाटलं त्यात मस्त फुलं वगैरे पसरलेली आहे काय, ब्रह्मकमळ वगैरे आहे काय, पण पाहतोय तर त्यात सर्व कचरा आहे. पण भारी मस्त व्ह्यू आहे, भारी वाटते. तो कचरा पण पूर्ण तरंगलेला आहे, झाडाचं पान आहे, मस्त व्ह्यू आहे. त्या तलावाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला पुन्हा एक बारीक टाकं लागते. पाण्याचं टाकं बारीक म्हणजे भरपूर मोठं आहे तसं, पण तलावापेक्षा थोडं बारीक आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे पूर्ण गडाच्या कडावर हे आपल्याला 3 तोफा दिसलेला आहे. तोफा तर जुन्याच आहे, पण त्याच्या खाली जे चाकं वगैरे ते नवीन बसवल्यासारखे दिसत आहे. तोफ आणि टाके पाहून झाल्यानंतर आपल्याला इथे एक बोर्ड लागला आहे, धान्य क्वार्टर इकडे शिवमंदिर. आपण शिवमंदिर बघितलेलं आहे. आता धान्य क्वार्टर बघायला जाणार आहे आपण ह्या साईडला, त्यांनी एरो केलेलं आहे. तर चला धान्य क्वार्टर पाहायला जाऊया. फायनली आपण आलेलो आहे धान्य क्वार्टर या ठिकाणी. म्हणजे एवढं टेक्निकली बनवलेलं आहे पूर्वीच्या काळात लोकांनी. इथून सहज आम्ही गेलो, पण आम्हाला दिसलं सुद्धा नाही. आम्हाला वाटलं धान्य क्वार्टर म्हणजे असं वरती वास्तू असेल, पण काय डोकं लावलेलं आहे. कारण जरी इथे हल्ला झाला तरी या ठिकाणी धान्याची लूटमार होऊ नये म्हणून हे अतिशय कसं पूर्ण एक खडकात कोरून
पूर्ण जवळ आल्याशिवाय दिसत नाही. खूप खूप डोकं लावून या ठिकाणी बनवलेलं आहे आणि पूर्ण एकाच खडकात कोरलेलं आहे. कोणतंही या ठिकाणी दगड वगैरे लावून हे केलेलं नाही. खूप म्हणजे खूप भारी हे धान्य कोठार आहे आणि खूप टेक्निकनी बनवलेलं आहे. खूप डोकं लावून बनवलेलं आहे. या ठिकाणी जवळून सुद्धा गेलं ना तरी दिसत नव्हतं. नंतर खूप वेळ विचार केल्यानंतर सापडलं नाही. नंतर पुन्हा मागे आलो तर इथे थोडंसं दिसलं गुफेसारखं. म्हणलं या ठिकाणी असेल आणि या ठिकाणी धान्य होतं. चला आपण हे खाली जाऊन दाखवू. आता खूप भीती वाटते आज जायची. काही जंगली प्राणी वगैरे त्या गोव्यात बसलेले नसले म्हणजे चालेल. पहा पूर्ण असं एकाच खडकात कोरलेलं आहे हे. पहा किती खतरनाक बांधकाम केलेलं आहे याचं. हे पहा या ठिकाणी एक आतमध्ये मोठं कोठार आहे. पुन्हा या ठिकाणी एक हे थोडंसं छोटंसं आहे पण अगदी सुंदर असं कोरीव काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे पण पाहू शकता खूप अंधार आहे आतमध्ये. भीती वाटते जायची पण जाऊया. टॉर्च लावून तुम्हाला दाखवतो आत कसं आहे. खूप मोठं धान्य कोठार आहे. हे पहा मित्रांनो या ठिकाणी खोली खूप खोल आहे आणि याच्या आतमध्ये संवर्धन करायचं काहीतरी साहित्य आहे. खूप मस्त आहे. एक आयडिया दाखवतो. हे समोरची आहे. ही सर्वात मोठी आहे गुफा. आपण महादरवाजाकडे आलेलो आहे आणि आपल्याला ते जे आपले 2 जण खुंट्याच्या वाटेने यायला भिले होते ते इकडून या महादरवाजाने आल्यात आणि हे देऊन आपल्याला इथे येऊन भेटलेले आहेत. आणि हे पहा या ठिकाणी खूप मस्त अशी शिवमुद्रा लावलेली आहे. आलेलो आहे फायनली महादाराजवळ. पाहू शकता तुम्ही पूर्ण खडकाच्या पायऱ्या कोरलेल्या आहे. एकाच खडकात सर्व पायऱ्या कोरलेल्या आहे. चला आपण खाली जाऊन दरवाजाचे दृश्य पाहू. पाहू शकता खूप सुंदर असं कोरीव काम आहे आणि थोडंसं पण इथे डॅमेज वगैरे काही झालं नाही. पूर्ण जे पहिल्यापासून होते तेच अवशेष आपल्याला पाहायला भेटत आहेत. दरवाजा आहे. अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे. इथून आत गेल्यानंतर या ठिकाणी खालून यायला पण एक असं कॉर्नर आहे. हे पहा पूर्ण म्हणजे एकाच खडकात खालपासून तर वरपर्यंत एकाच खडकात कोरलेल्या पायऱ्या आणि दरवाजा आहे. तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये खुंट्याची वाट आणि राजमार्ग दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. आतापर्यंत तुम्ही कोणत्याच व्हिडिओमध्ये दोन्ही पण पाहिलं नसेल. आम्ही आता चढतोय खुंट्याच्या मार्गाने आणि उतरतोय राजमार्गाने. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही मार्ग पाहायला भेटतील या व्हिडिओमध्ये. हे पहा
तर आपण उतरतोय आता हडसर किल्ला आणि आपल्याला पहिला दरवाजा लागलाय उतरतो आणि हा सर्वात मोठा म्हणजे महादरवाजा लागलाय पुन्हा एकदा. सेम स्ट्रक्चर आहे. आपण जर दुसऱ्या राजमार्गाने जर आपल्याला यायचं असेल तर तिथे इथं खाली वाडी आहे आणि पायऱ्या चढून आपल्याला हा सिम्पल रूट आहे. तो खुंट्यांच्या मार्गापेक्षा हा सोपा आहे. या पायऱ्या चढून तुम्ही ह्या दरवाजा येता डायरेक्ट. हा दरवाजा हा पहिला दरवाजा लागतो. याच्यावरती एक दरवाजा आहे पण आता आपण खाली उतरतोय म्हणून तुम्हाला उलटं दाखवतोय. आपण चढलोय खुंट्याच्या मार्गाने आणि उतरतोय या राजमार्गाने. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथं संपूया आणि आता आम्ही करतोय प्रवास. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.